श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। नमस्कार। आपण काल आरंभ केलेला जे श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण आहे, त्या निरूपणामध्ये जसं आपण हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र यावरती जे झालेलं युद्ध आहे, त्या युद्धामध्ये 100 कौरव आणि 5 पांडव यांच्या दोघांच्याही बाजूने अनेक अक्षौहिणी सेना लढत होत्या। आणि अक्षौहिणी सेना म्हणजे त्यामध्ये किती पायदळ, किती घोडदळ, किती अश्वदळ, किती रथी, किती महारथी आणि किती अतिरथी हे असल्यानंतरून एक अक्षौहिणी होती याचं निश्चित स्वरूप सांगितलेलं असायचं। आणि एका अक्षौहिणी सेनेमध्ये लाखो लोक, लाख सैनिक असायचे। लाखांच्या वर असणारं सैनिक असं एका अक्षौहिणी सेनेचं स्वरूप असायचं। आणि यामध्ये दोन्हीही बाजूनी अनेक अक्षौहिणी सेना लढत होत्या। आणि त्या रणांगणामध्ये ज्यावेळेला दोन्ही डोळ्यांनी अंधळे असणारे धृतराष्ट्र हे स्वतः ह्या सर्व सैन्याचे मुख्य सेनापती किंवा मुख्य राजा होते। जर यांना पराजित केलं तर सैन्य त्याच दिवशी संपेल आणि पूर्ण जे हस्तिनापूर होतं हे पांडव जिंकतील, असं त्याचं स्वरूप होतं। आणि या युद्धक्षेत्रामध्ये काय घडतंय किंवा याच्यामध्ये काय स्वरूप त्या युद्धाचं चाललेलं आहे हे कळण्यासाठी म्हणून भगवान वेदव्यासांनी संजयाला म्हणजेच धृतराष्ट्रांचा जो मुख्य सेवक होता, हा मुख्य सेवक म्हणजे धृतराष्ट्रांचा अगदी उजवा हात असल्याप्रमाणे होता। श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन येतं की ज्या वेळेला धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी राजभुवनाचा त्याग केला, त्यावेळेला संजयाला हे ज्या वेळेला कळालं, त्यावेळेला संजयाने स्वतःचा प्राण त्याग करण्यापर्यंत त्याची अवस्था आली होती। इतकं त्याचं त्या महाराज धृतराष्ट्रांवरती प्रेम होतं आणि तो त्यांच्याशी एकनिष्ठ होता। परंतु असे दिव्य दृष्टी प्राप्त झालेला जो संजय होता हा मुळात धर्मात्मा होता, त्याच्यामध्ये ती योग्यता होती, म्हणून वेदव्यासांनी त्याला ती दिव्य दृष्टी दिली। आणि ती दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतरून ज्या वेळेला हा युद्धाचा प्रसंग सुरू झाला आणि त्या युद्धाच्या आरंभामध्ये महाराज धृतराष्ट्र संजयाला विचारतायत की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हे जे धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे, भगवान श्रीकृष्णांनी ही भूमी निवडण्याचं विशेष कारण होतं, कारण ही पूर्वीच्या काळी अनेक ऋषी मुनींची तपोभूमी होती। आणि ह्या भूमीला आशीर्वाद प्राप्त होता की इथे जर का कुणाचा मृत्यू झाला तर त्याला सदगती, मोक्षगती, स्वर्ग प्राप्त होईल। आणि असं सांगितलं जातं की जो रणांगणामध्ये मृत्यू पावलेला आहे, देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती मृत्यू पावलेला आहे, त्याचा मृत्यू हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे। आणि दुसरा मृत्यू ज्याने ध्यान धारणा करून स्वतःचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन केला आणि त्याचा देह सोडला, हा देखील तसाच श्रेष्ठ मृत्यू सांगितलेला आहे। आणि म्हणून करता भगवान श्रीकृष्णांनी ही तपोभूमी असणारी त्याच भूमीला धर्मभूमी आणि कर्मभूमी या युद्धाचं क्षेत्र निवडलं होतं। आणि त्याच भूमीला महाराज धृतराष्ट्र विचारतायत की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। या श्लोकाचं थोडं विस्तीर आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप पूर्ण सांगितलं तर त्याचं आपल्याला पुढे महाभारत होण्याचं कारण काय होतं, महाभारत आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, परंतु त्यामध्ये अनेक अशा गूढ कथा आहेत, अनेक गूढ गोष्टी आहेत, त्या जर कळाल्या तर आणि तरच आपल्याला या भगवद्गीतेचा मूळ गाभा कळेल किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला कळेल। याकरता आपण इथेच थांबतोय। नमस्कार।